चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार एका बालकाची 70,000 रुपयात विक्री झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सदर प्रकरणाची दखल घेत भंडारा येथील चाइल्ड हेल्पलाईन कर्मचाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असता संबंधित बालकास दत्तक दिल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन कुमार साठवणे यांनी तपास करून आवश्यक पुरावे गोळा केले आहे। भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एका आरोग्य उपकेंद्रात एप्रिल 2024 मध्ये जन्मलेल्या बालकास फक्त 15 दिवसाचा असतानाच 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर बनावट दत्तक लेख तयार करण्यात आला। दत्तक घेणाऱ्या व्यक्तीने खोटे दस्तऐवज तयार करून बालकाची प्रसूती भंडारा येथील खासगी रुग्णालयात झाल्याचे भासवले। त्या आधारे भंडारा नगर परिषद येथून नवीन जन्म प्रमाणपत्र मिळवण्यात आले आणि या संपूर्ण प्रक्रियेसाठी न्यायालयीन आदेश न घेता आपसी तडजोडीने व अवैध पद्धतीने दत्तक प्रक्रिया पार पाडण्यात आली। या प्रकरणामध्ये 7 आरोपी विरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात जे अधिनियम 2015 अंतर्गत कलम 80 आणि 81 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे आणि बालकास बाल समितीच्या ताब्यात घेतली असून जे अधिनियम 2015 अंतर्गत कलम 80 आणि 81 नुसार कठोर कायद्याअंतर्गत आरोपीला अटक करणे आवश्यक असले तरी अजूनही आरोपीला अटक करण्यात आली नाही आहे, हे मात्र विशेष आहे। हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर भंडारा जिल्ह्यामधील एका बालकाची विक्री झाल्याची तक्रार आपल्या कार्यालयामध्ये प्राप्त झाली होती। सदर तक्रारीची पूर्णतः पडताळणी करून बाळाची विक्री झाल्याची निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन साकोली येथे दिनांक 14/7/2025 रोजी 7 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व बालकाला सुद्धा महिला आणि बाल कल्याण समिती भंडारा यांच्या आदेशानुसार शिशुगृहात दाखल करण्यात आले आहे। माननीय न्यायालयाच्या आदेशाशिवाय कुठलीही बालकाची दत्तक प्रक्रिया पूर्ण होत नाही। कुठलेही दाम्पत्य 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जर खरेदी विक्री करून बालकाचा स्वीकार करत असतील तर सदरची प्रक्रिया ही अवैध दत्तक प्रक्रिया झाल्याचे समजून त्यांच्या विरुद्ध महिला आणि बाल कल्याण विभागाकडून कारवाई करण्यात येईल।